मौज मस्ती के लिए वाहन चोरी करने वाले 3 रिकॉर्डधारी अपराधियों को पांचपावली पुलिस ने गिरफ्तार किया है। पुलिस ने इनसे पूछताछ कर 6 चोरी के मामलों का खुलासा किया है और 4.5 लाख रुपए से अधिक का माल जब्त किया है। मौज मस्ती के लिए वाहन चोरी करने वाले 3 पुराने अपराधी आखिरकार पुलिस के हस्ते चढ़ ही गए। पांचपावली पुलिस ने इन तीनों को गिरफ्तार कर 6 अलग अलग चोरी के मामलों का पर्दाफाश किया है। गिरफ्तार किए गए आरोपियों में राकेश उर्फ खट्ट्या झोपाडे, पीयूष उर्फ दादू सावड़े और गणेश उर्फ अण्णा बुर्डे शामिल है। पोलीस स्टेशन पाचपावलीच्या हद्दीमध्ये 12/6/25 रोजी रात्री साधारण एक इसम आहे ते जे राहणार उत्तर प्रदेश येथे आहेत, तुफानी कृपाशंकर शुक्ला हे आपले नातेवाईकांना भेटण्यासाठी नागपूर येथे आले असता रात्र झाल्यामुळे जेवणाच्या शोधामध्ये होते। गाडीवरून जाणारे 3 इसम त्यांच्याजवळ आले आणि त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली। त्याचप्रमाणे त्यांच्याकडून एक मोबाईल आणि त्यांचे जे पाकिट होते पाकिटातले 5000 रुपये आणि इतर डॉक्युमेंट घेऊन ते तिथून पसार झाले। त्यानंतर आमचे डीबी पथक रात्री गस्तीवर असताना त्यांनी त्यांचा शोध घेऊन 3 आरोपी सदर 2 व्हीलर मध्ये होते त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली। पकडण्यात आलेले आरोपी हे 3 आरोपी आहेत, त्यापैकी 2 आरोपी हे पाचपावली हद्दीतीलच राहणार आहेत आणि एक आरोपी त्यांचा मित्र आहे तो यशोधराच्या हद्दीमध्ये राहणार आहे। आरोपी आहे राकेश उर्फ खाट्या नरेश झोडापे, हा बारसीनगर पाचपावली येथे राहणार आहे। त्याचप्रमाणे त्याचा जो मित्र आहे पीयूष उर्फ दादू प्रकाश साळवे, तो पण बारसीनगर पाचपावली येथे राहणार आहे आणि त्यांच्यासोबत जो तिसरा मित्र होता त्यांचा तो गणेश उर्फ गण्णा आनंद बुर्डे, हा यशोधराच्या हद्दीतील राहणार आहे। हे सदर आरोपी हे व्यसनासाठी पैसे आणि मौज मजा करण्यासाठीच इकडे तिकडे हिंडत असताना रात्री आमच्या डीबी पथकाने त्यांना ताब्यात घेऊन पुढची चौकशी केली। पोलीस स्टेशन पाचपावली येथील यापूर्वी अपराधावर असलेले 3 गुन्हे जे 2 व्हीलर चोरीचे होते ते 3 गुन्हे उघडकीस करण्यात आले। त्याचप्रमाणे यशोधरामधील 2 वाहन चोऱ्या ह्या उघडकीस करण्यात आल्या। त्याचबरोबर गणेशपेठ हद्दीतून एक ई रिक्षा चोरीला गेली होती, ई रिक्षा सुद्धा उलगडा झालेला आहे। त्याचप्रमाणे हे आरोपीकडून ई रिक्षाच्या बॅटऱ्या आणि हे वारंवार चोरी करताना आढळून आल्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन साधारण 4,49,000 रुपये का मुद्देमाल त्यांच्याकडून जब्त करण्यात आला है। पूछताछ में आरोपियों ने शहर के अलग अलग इलाकों में की गई 6 चोरियों की बात कबूल की है। तीनों आरोपी पहले भी आपराधिक गतिविधियों में शामिल रहे हैं और पुलिस रिकॉर्ड में दर्ज है।